जरी आपला ब्रेन सुपर कम्प्युटर असला तरी डेटा स्टोर करायची त्याची कॅपॅसिटी पण लिमिटेड असते आणि जेव्हा ह्या कॅपॅसिटीला तुम्ही पोहोचता तेव्हा तुम्ही ओव्हरवेल्म होता आणि जेव्हा तुम्ही ओव्हरवेल्म होता तेव्हा पहिले तुमच्या प्रत्येक कामातला फोकस कमी व्हायला लागतो आणि जेव्हा फोकस कमी होतो तेव्हा आपोआप एफिशियन्सी पण अफेक्ट व्हायला लागते. डोकं इतकं प्रीऑक्युपाइड असतं विचारांनी की बेसिक डिसिजन मेकिंग पण जमत नाही. आत्ता हे काम करू की हे नको हेही आपल्याला डिसाईड करता येत नाही. जेव्हा मी ओव्हरवेल्म होते ना तेव्हा पहिले मला रेस्टलेस फील व्हायला होतं. काय करू कसं करू समजत नाही. अगदी रोजची कामं करायला पण एक्स्ट्रा एफर्ट द्यायला लागतं. यासोबत ओव्हर इटिंग, थकवा आणि इरिटेशन पण मध्ये मध्ये डोकावत असतं. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी खूप थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण की ओव्हरवेल्म झाल्यावर तुम्ही काय काय करायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे आणि नंतर ते प्लॅन कसे करायचे या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. आता बघूया ओव्हरवेल्म असताना काय करायचं. तर अशा वेळेस या विचारांना कधीच दाबायचं नाही किंवा त्यांना इग्नोर करायचं नाही कारण की ते मग वाईट परिणाम करू शकतात तुमच्या हेल्थवर. या उलट या विचारांना एक्नॉलेज करायचं, त्यांना बाहेर काढून त्यांना सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करायचा आणि हे करण्यासाठी सगळ्यात इझी आणि माझा फेवरेट उपाय म्हणजे ब्रेन डंप. ब्रेन डंप म्हणजे तुमच्या डोक्यातले कुठल्याही रूपातले विचार कुठेतरी लिहून काढायचे. इतकं सोपं आहे ते. या क्षणात तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये जे काही विचार चालू असतील, जे काही प्रॉब्लेम्स चालू असतील पण काही सॉर्ट आउट होत नाही असं वाटतंय ना, तेव्हा हे फक्त लिहून काढायचं. तुम्ही पेपरवर लिहा किंवा मोबाईलच्या एखाद्या ॲपवर लिहा जे तुम्ही नंतर रिफर करू शकाल. मी पर्सनली पेपरवर लिहिणं प्रिफर करते. त्याची मॅजिकच वेगळी आहे. बरं, ब्रेन डंप करताना हे लिहू की नको असं सेकंड थॉट नाही आणायचा. ही लिस्ट काही कोणी बघणार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला जे काही विचार असतील ते फक्त लिहून काढा. स्वतःला कुठे क्रिटिसाइज आणि जज न करता हे करायचं. आपला एवढाच गोल आहे की आत्ता तुमच्या डोक्यात चालू असलेला वादळ शांत करायचा, तुमच्या डोक्यामधली जागा क्लिअर करायची. म्हणून कुठल्या ऑर्डरमध्ये लिहू, कसं लिहू, काय लिहू हे काहीही विचार न करता करायचं. ही लिस्ट आपण नंतर ऑर्गनाइज आणि प्लॅनही करणार आहे आणि ते कसं करायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. ॲडिशन म्हणून तुम्ही टायमर लावून पण ब्रेन डंप करू शकता. म्हणजे काय होईल याच्याने की ब्रेन डंप करताना विचारांमध्ये तुम्ही कुठे भटकणार नाही, फक्त फोकस ब्रेन डंप कडे राहील. म्हणजे काय, ब्रेन डंप करायला राईट किंवा रॉंग वे असं काही नाही. जे तुम्हाला सूट होईल, जे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. जसजसं तुम्ही ब्रेन डंप कराल ना तुम्हाला लाईट फील होईल, खांद्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटेल, अचानक सगळं नॉर्मल झालंय असं वाटतं, सगळं मॅनेजेबल आहे. मी उगाच स्ट्रेस घेत होते असं मी स्वतःला प्रत्येक ब्रेन डंप नंतर सांगत असते. तुम्हाला विचार पडला असेल की फक्त लिहिण्या इतक्या साध्या गोष्टींनी काय फरक पडतो. ह्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा, जेव्हा तुम्ही तुमचे विचार लिहितात ते टँजिबल होतात, त्यांना एक रूप मिळतं आणि जेव्हा तुम्हाला ते डोळ्यांनी दिसतं तेव्हा त्या गोष्टी प्रोसेस करायला खूप इझी जातात. मग ती जरी अवघड गोष्ट असेल, एखादी प्रॉब्लेम असेल जी सुटत नसेल, फक्त लिहिण्यानी आता पुढे काय करायचा हा विचार करायला तुमच्या डोक्यात जागा तयार होते. मुळात काय की काहीतरी नवीन विचार करायसाठी डोक्यामधली जागा रिकामी असणं गरजेचं आहे. तीच जागा मोकळी करण्यासाठी आपण हा ब्रेन डंप करतो. याशिवाय जेव्हा तुम्ही तुमचे सगळे विचार, सगळे टास्क एका शीटवर लिहून काढताय तेव्हा तुम्हाला ते लक्षात ठेवायची गरज नाही आणि जेव्हाही तुम्हाला गरज वाटेल ती फक्त तुम्ही लिस्ट रिफर करू शकता. लक्षात ठेवण्यामध्ये किंवा 30 गोष्ट ओव्हर थिंक करण्यामध्ये तुमची जी एनर्जी जात होती ती पण एनर्जी आता जाणार नाही. गेटिंग थिंग्स डन या बुकचे ऑथर डेव्हिड ॲलन असंच म्हणतात, युअर ब्रेन इज ग्रेट फॉर हॅव्हिंग आयडियाज, नॉट फॉर स्टोरिंग देम. आणि हेच ब्रेन डंप आपला करायला मदत करतो. बरं, आत्ता तुमचा ब्रेन डंप करून झाला. आता ब्रेन डंप करून झाल्यावर ती लिस्ट बाजूला ठेवायची, थोडा वेळ रिलॅक्स व्हायचा आणि मग त्याला प्लॅन करायसाठी यायचं. प्लॅनिंग करायच्या आधी ही ब्रेन डंपची लिस्ट पूर्ण वाचून काढायची. वाचताना जे काही अनवॉन्टेड, युजलेस वाटेल ना ते तिथल्या तिथे कट करत जायचं. मी गॅरंटी देते असे बरेच गोष्टी तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच सापडतील. नेक्स्ट, उरलेल्या लिस्टमधले टॉप 3 टास्क असे निवडायचे जे तुम्हाला तुमच्या लाईफ गोल्समध्ये पुढे घेऊन जाणार आहेत. हे 3 टास्क हायलाईट करायचे आणि त्यांच्यावर काम करायला चालू करायचं. आणि आता जे काही उरलेले टास्क असतील त्यांना अर्जंट, पर्सनल आणि प्रोफेशनल या बेसिक कॅटेगरीजमध्ये फक्त डिवाइड करून ठेवायचं आणि गरजेनुसार त्यांना नंतर तुम्ही प्लॅन करू शकता.
नेक्स्ट ॲक्शन प्लॅन करणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण ब्रेन डंप लिस्टमधले प्रत्येक टास्क तुम्ही प्लॅनच केला पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही. कधी कधी तुम्हाला वाटेल की पर्टिक्युलर प्लॅनिंगची पण गरज भासत नाहीये, कारण की जेव्हा तुम्ही लिस्ट संपवाल ना तेव्हा क्लॅरिटी यायला लागते आणि आपसुकच तुम्हाला कळतं की काय आत्ता करायचं आणि काय नंतर करायचं. थोडक्यात काय तर तुम्हाला फक्त तुमच्या विचारांना ॲक्नॉलेज करण्याची गरज होती, त्यांना फक्त बघण्याची गरज होती. डोक्यात असल्यामुळे ते डिसऑर्गनाइज्ड होते, त्यांना ग्रुप करणं शक्य नव्हतं. पण जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा तुम्हाला काही गोष्टींमध्ये संदर्भ सापडायला लागतो आणि आपोआप क्लॅरिटी यायला सुरुवात होते. किती सोपं आहे हे. डोक्यातलं फक्त लिहायचं, थोड्या वेळाने अनवॉन्टेड गोष्टी त्या लिस्टमधल्या कट करायच्या, उरलेल्या मधले टॉप 3 तुम्ही टास्क निवडायचे आणि बाकीचे बेसिक कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचे. जितका सोपा हा उपाय आहे त्याचे बेनिफिट्स तितके जास्त आहेत. लक्षात ठेवा, हा जो ब्रेन डंप आहे ना, हा तुमच्या लाईफमधला प्रेशर कमी करण्यासाठी एक नॉझल आहे. तो नॉझल कधी फिरवायचा आणि विचारांना बाहेर काढायचं हे तुम्ही ठरवायचं. ओव्हरवेल्म झाल्यावर करायचं का रोज सकाळी करायचं, वीकली करायचं का मंथली. मी मंथली करायला प्रिफर करते आणि कधी कधी जेव्हा ओव्हरवेल्म होते तेव्हाही ते करते. जर तुम्हाला तुमच्या सुपर कम्प्युटरला एफिशियंट ठेवायचं असेल, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, ओव्हरवेल्म या सगळ्या गोष्टींना लांब ठेवायचं असेल तर हा ब्रेन डंप तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ब्रेन डंप नंतर कसं वाटतं हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ब्रेन डंप करण्याचे काही इफेक्टिव्ह मेथड्स सांगणार आहे जे ब्रेन डंप करायला मदत करतील. तुम्हाला सूट होतील असा एखादा मेथड तुम्ही त्याच्यातून चूज करा आणि ब्रेन डंप रेग्युलरली करत जा. मग वाट कसली बघताय, बघा हा व्हिडिओ.